यांचा फार मोलाचा वाटा आहे की मुक्ताबाई देवस्थान किंवा नारायणगाव ग्रामपंचायत जी आज कार्यरत आहे त्यामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शन नानांच्या वतीनं होत असतं. नानांचा आज वाढदिवस आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि विरोबा परिवाराच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. दीर्घायुष्य लाभो ही मुक्ताईचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्यांचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व मार्गदर्शक आज संतोष नानांचा वाढदिवस संपन्न होते आणि वाढदिवस संपन्न होत असताना खरं तर कालच ते जे ॲपेक्स कंपनी आज जे आपण डायलिसिस सेंटरचं भूमिपूजन धरले. उद्घाटनाला वेळ आहे परंतु भूमिपूजन धरलं तर कालच ती मंडळी काल दुपारी इथे येऊन गेल्यानंतर त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मग काल अचानक शॉर्ट नोटीसवर खरं तर सगळ्यांना कळवलं की उद्या आपण मग वाढदिवस आहेच आणि जे व्यक्तिमत्व सातत्याने नारायणगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आपण डायलिसिस सेंटर जर त्याचं भूमिपूजन करू तर सगळ्यांनी मान्यता दिल्यानंतर आज सगळ्यांना या शॉर्ट नोटीसवर बोलवण्यात आलं. आणि खरं तर डायलिसिस सेंटरचं उद्घाटनच यासाठी आहे की देवस्थानच्या माध्यमातून ॲपेक्स जे सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून की सर्वसामान्य लोकांना आजही डायलिसिससाठी पुण्यापर्यंत जावं लागतंय आणि आज आपण मात्र इथं जे डायलिसिस सेंटर चालू करणार आहोत ते पूर्णपणे मोफत द्यायचा प्रयत्न आपण सगळे देवस्थानच्या वतीने करणार आहोत आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना एक चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी ह्या उद्देशाने हा चालू केलेला प्रयत्न. आणि त्या निमित्ताने खरं तर अनेक वर्षापासून नानांची इच्छा होती, आमची सगळ्यांची होती. एकनाथ मामा असतील, DK असतील, सरपंच असतील, विकास नाना असतील, संजू भाऊ आहेत, प्रल्हाद शेठ आहेत, ही सगळी मंडळी अनेक वर्षापासूनचं म्हणणं हेच आहे की आपण देवस्थानच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेसाठी आपल्याला जे काही करता येईल ते केलं पाहिजे. कारण आपण पाहतोय सर्वसामान्य लोकांना आजही सगळ्यात जास्त भार कसला असेल तर तो वैद्यकीय सेवेचा आहे आणि त्या माध्यमातून आपण जर त्यांच्या जीवनामध्ये काही निश्चित स्वरूपात मदत करू शकलो तर आपण ते केलं पाहिजे. ह्या माध्यमातून ह्या उद्देशाने आज आपण ती डायलिसिस सेंटरचं भूमिपूजन संपन्न करतोय. ते नानांचा वाढदिवस होता म्हटलं हा दुग्ध शर्करा योग आपल्या नारायणगावकरांच्या वतीने हा साजरा होईल आणि म्हणून खरं तर आजचा हा वाढदिवस आहे. मगाशी तुम्ही एक डायलॉग मारला की इलेक्शन आल्यावर माणसं गोळा, पण दरवर्षीच माणसं गोळा होतात. दरवर्षी वाढदिवस संपन्न होत असतो. परंतु हे इलेक्शन पुरतं काम नाही करत सर. आपण गेली अनेक वर्षापासून सर्वसामान्य लोकांच्या याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न आहे आणि आजचा दुग्ध शर्करा योग आहे म्हणून खरं तर आजचा हा वाढदिवस नानांच्या हस्ते आपण तो नारळ फोडलाय. 25 तारखेला आपण दादांच्या हस्ते आपण ह्याच शॉर्ट नोटीसवर आपण ते एक अभ्यासिकेचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर जे आपण स्ट्रीट लाईट आपण जी करणार आहेत हायवेला त्याचं सुद्धा उद्घाटन आपण केलं की हे एकमेकांच्या संगतीने, एकमेकांच्या सहवासाने आणि एकमेकांच्या साथीने नारायणगावचा विकास करायचा हा एवढा एकमेव उद्देश आहे. नानांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो या आई मुक्ताईचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुमचा वाढदिवस आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारे काय तुमच्या भावना काय सांगा? वाडी साहेब, वाढदिवस हा पक्षाचा नसतो, व्यक्तीचा असतो. त्याच्यामुळं सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. शेवटी समाजामध्ये आपण काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना एक जिव्हाळ्याचे प्रेम संबंध निर्माण होतात. खरं तर आज माझा वाढदिवस संपन्न होत असताना या ठिकाणी सर्वच आपण म्हणतातच आहे, पण देवस्थान असेल, ग्रामपंचायत असेल, आमची सोसायटी असेल, ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज माझा वाढदिवस संपन्न होत असताना एक चांगलं काम हे एक 8-15 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं. एक ॲपेक्स कंपनी म्हणून, फाउंडेशन म्हणून आपल्याला सगळं मशिनरी पुरवते. मग आपण देवस्थानचं काम करत असताना हाता विकास हे सगळ्या गोष्टी होत असतात. पण एक समाजाला गरज आहे. डायलिसिस सेंटरला लोकांना पुण्याला जायचं म्हटलं तरी फार अडचणी आहेत आणि बरेचसे लोक तालुक्यामध्ये आपल्या तिथं काहींना 8 दिवसांनी, काहींना 4 दिवसांनी, काहींना महिन्यांनी. आणि मग हा विचार करून काहीतरी आपण चांगलं एक काम या ठिकाणी उभं करतोय. नक्कीच त्याचं भूमिपूजन एक 8-10 दिवसात सगळं आमचं काम क्लिअर होईल आणि नंतर त्याचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही हे करेन. देवस्थानच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. याचा सर्वस्वी आम्हाला ग्रामस्थांना, आम्हाला सर्व संस्थांना याच्यापासून चांगला
फायदासुद्धा होणार आहे आणि एक देवस्थान चांगलं काम करते याचाही आनंद माझ्या मनस्वी आहे. आपण म्हटल्याप्रमाणे की सगळेजण या ठिकाणी आहे. आता परवा खरं तर बाळासाहेबांचा वाढदिवस त्या दिवशी झाला, त्या दिवशी आम्ही थोडंसं गडबड, आम्ही संध्याकाळी फोन करत होतो 7च्या नंतर, कुठे आहेत पण काय संपर्क काय झाला नाही. म्हटलं हे कदाचित घरी पण नसणार मग कुठंतरी. पण आज जरी 25 तारखेला आम्हाला त्यांना शुभेच्छा देता आल्या नाही तर मनापासून त्यांनाही वाढदिवसात शुभेच्छा देतो. आणि वाढदिवस माणसाहेब सातत्यानं होत असतात माणूस. आणि वाढदिवस मला कधी वाढदिवसाचं असं मोठ्या प्रमाणात झाला आहे किंवा झाला पाहिजे असं काही नाही. आपण जे काम आहे कार्य करत राहिलं पाहिजे. मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं, देवस्थानमध्ये असेल, ग्रामपंचायतीमध्ये असेल, सोसायटीने मला योगायोगाने संधी त्या ठिकाणी मिळाली तिथं असेल, हे जे गावच्या प्रमुख संस्था आहेत त्या संस्थांमध्ये राजकारण न करता एक समाजकारण म्हणून आपल्या गावच्या विकासासाठी, गावाला पुढे नेण्यासाठी काय करता येईल याचं सातत्यानं काम करत राहिलं आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करले. त्याच्यामुळं तुम्ही मागाशी जे काय बोललेत त्याचं उत्तर आज नाही, आपण नंतर आपण बोलू त्याच्यावर. आपण आलात, आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. नाना, बाळासाहेब पाटे तुमचे मार्गदर्शक, बाबू पाटे तुमचे लहान भावासारखे आहेत, तर त्यांच्या अर्धांगिनी ते माझे मार्गदर्शक. नाना तुमचे मार्गदर्शक असं म्हणालो, तेच तुम्ही लहान भावासारखे. तेच ना. आता बाळासाहेबांच्या सुनबाई बाबूरावच्या मिसेस नेहा पाटे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मार्गदर्शकाच्या सुनबाईला आणि भावासारख्या मित्राच्या मिसेसला काय शुभेच्छा? हे बघ, आता किती जण उभे राहिलेत, काय ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे. अजून मला वाटतं जिल्हा परिषदेचे इलेक्शन अजून तारखा जाहीर व्हायच्यात. प्रचार चालू आहे. प्रचार चालू आहे, नक्कीच ना. मग लोकशाहीत प्रचार सगळ्यांनी केला पाहिजे ना. शेवटी आपण हे पाहिलेलं आहे, कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले. योग्य वेळी योग्य निर्णय त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही घाई करू नका हे सांगा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.